कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। कर्णाच्या लक्षणाचा निर्णय 6वा मुद्दा चालू आहे। करण त्या कर्णाच्या लक्षणाचा निर्णय केला। करण म्हणजे प्रमाण असतं, पण करण म्हणजे काय असते याचा विचार बराचसा खोल केला त्यांनी। न्यायिकांनी कर्णाचं लक्षण करताना व्यापारवान असाधारण कारण म्हणजे असाधारण कारण हा एक भाग झाला आणि व्यापार घडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। जर व्यापार घडत नसेल तर ते त्याला असाधारण कारण मानतात। करणात म्हणून करण आणि त्या करणाचा समावेश प्रमाणात असतो, ते प्रमाण योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे न्यायिकांचं। जर व्यापार घडला म्हणून त्यांनी जी प्रमाणं मानली 4, त्या 4 प्रमाणात 4ही प्रमाणामध्ये व्यापार घडताना दिसतो, म्हणून व्यापारवान असाधारण कारणला करण म्हणतात। असं न्यायिकांनी सूत्र तयार केल्यानंतर हे सूत्र 6 प्रमाणं मानणाऱ्या वेदांत्याला लागू व्हायला कठीण होतं। म्हणून मग ते म्हणतील की तुमच्या पुढच्या प्रमाणामध्ये, तुमच्या 3 प्रमाणामध्ये तसा व्यापार घडत नाही। उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धीमध्ये व्यापार घडत नाही। म्हणजे 3च तुमची खरं तुम्ही, म्हणून तुम्हाला सुद्धा आमच्यासारखंच मानावं लागेल की व्यापारवान असाधारण कारणाला करण असं म्हणावं लागेल तुम्हाला। अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। कर्णाचं साधारण लक्षण केल्यानंतर म्हणजे उपमिती प्रमेयचे जे असाधारण कारण ते करण म्हणजे जे करण, तेव्हा त्यांनी नुसतं करण असं म्हटलं, प्रमाण म्हणण्यापेक्षा करण। उपमितीचे करण ते काय होईल, प्रमाण होईल असं म्हटलं त्यांनी, म्हणजे उपमान प्रमाण होईल। ते साधारण लक्षण तर असं म्हटलं होतं की न्यायमत काय आणि वेदांत काय दोघांनाही सारखंच आहे। पण त्याच्यानंतर त्यांची दोघांची भिन्न भिन्न मतं करण्यात आली आणि त्याच्यावरचा वहाभाव घेतलेला आहे। त्याच्यात सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान आणि वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान या दोघांनाही मान्यता वेदांत शास्त्रदृष्टीने आहे आणि ते युक्त बी आहे। कुठपर्यंत पुढे आलं नाही? तर कोण अनुवाद करताय का केलं सांग। वेदांत 3 प्रमाणात व्यापार होतो, प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द यांच्यावर शिष्याची शंका आहे ना। पूर्व थोडंसं व्यापार होतो आणि नंतर उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी याच्यावर व्यापार घडत नाही। म्हणून व्यापार भिन्न हे 3 मत नाही, एक मत सांगता का वेदांत? नाही, वेदांत वेदांत शिष्य आधीचा हा विषय कुठून आला थोडासा। तिन्ही प्रमाणात उपमिती, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांच्या ठिकाणी व्यापार होत नाही, निर्व्यापार होतो। पण व्यापार भिन्न पद लक्षण केलं तर मग यांच्या ठिकाणी अव्याप्ती होत नाही, पण व्यापार होत असं लक्षण केलं तर मग या तिन्ही प्रमाणात उपमिती, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांच्या ठिकाणी अव्याप्ती होते अशी शिष्याने शंका विचारली। म्हणजे व्यापार घडत नाही। व्यापार मग त्याचं समाधान सांगतात। हे मत जे आहे ते वेदांत्याचं आहे आणि शिष्याने शंका विचारलेली ती न्यायिकांच्या मतानुसार विचारलेली। न्यायिकांनी व्यापारवत हे पद लक्षण न्यायिकांचं आहे आणि शंका विचारताना तुम्ही वेदांत्याच्या मतानुसार विचारली, त्याचं समाधान सांगतात। शंका वेदांत्याच्या मतानुसार विचारली आणि त्याचं समाधान तिकडून शोधायचं म्हणजे न्यायिकांच्याकडून म्हणजे संभवनीय नाही। म्हणून दोन्ही वेगवेगळे मतं आहेत, त्याचा विचार करावा लागतो वेगवेगळा। त्यांच्यातलं ह्यांच्यात आणि ह्यांच्यातले त्यांच्यात नाही चालत।
त्यांच्या मताप्रमाणे असं होतं, तर मग त्यांच्या मताप्रमाणे होणारच, कारण त्यांनी जे जे मान्यता दिलेल्या आहेत सिद्धांताच्या त्यांच्या. हे लक्षण वेदांताच्या मतानुसार मग निर्व्यापार असल्यामुळं अर्थ यांच्या ठिकाणी अव्याप्ती होतच नाही प्रमाणांच्या ठिकाणी. आणि उपमिती प्रमाण नैयायिकांनी मानले तर ते पण त्यांचं वाक्यार्थ स्मृतीला व्यापार म्हणतात. त्यांच्या ठिकाणी विकरण लक्षण होतच, पण ते वाक्यार्थ स्मृतीच्या ठिकाणी होत असल्यामुळे अव्याप्ती येत नाही. वाक्यार्थ स्मृती सांगितलेली ना त्यांनी, वाक्यार्थ स्मृतीला काय म्हटलेलं असं म्हटलेलं, त्याच्यामुळे त्यांचं लक्षण तिथं वाचलं. हा, अव्याप्ती होत नाही. आणि मग हे लक्षणाचं झालं तर मग तरी पण शिष्य म्हणतात मग पुढच्या अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अव्याप्ती येईलच अशी शंका विचारली. तरी पण पुढे म्हणजे उपमान जरी सोडलं तर अव्याप्ती आणि ही शंका वेदांत मताप्रमाणे नाहीये, हे न्याय मताप्रमाणे शंका असतो मला म्हणायचं असं. आणि शिष्य काय म्हणतोय ते महाराज म्हणले की वेदांत मताची ऐका ऐका शंका ऐका आहे. नाही तर बघा ना, इथंच वाचा, खालीच वाचा. अगोदरच्या ह्याच्यात काय अडचण नाही ना. पहिली शंका समाधान ते संपलं. दुसरं परत शिष्य महाराज न्याय मतानुसार, कोणत्या मतानुसार? या उपमान प्रमाणात वाक्यार्थ स्मृतिरूप व्यापार असल्यामुळे, उपमान प्रमाणात वाक्यार्थ स्मृतिरूप व्यापार असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी जरी करण लक्षणाची अव्याप्ती होत नसली, इथपर्यंत कळाल कोणाच्या मताप्रमाणे नसली, तरी पण पुढील अर्थापत्ती व अनुपलब्धी या दोन प्रमाणांच्या ठिकाणी कोणताही व्यापार संभवत नाही. बरोबर आहे, न्यायमतामध्ये व्यापार संभवत नाही. ही शंका न्यायमताचे न्यायमतामध्ये व्यापार संभवत नाही. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी म्हणजे न्यायांच्या ठिकाणी करण लक्षणाची अव्याप्ती राहते, ती राहते. आता याचं सरळ उत्तर आहे ते मानतच नाहीच ना. ही शंका मी तुम्हाला तेच म्हणलं आधी बी की ज्यांची मतं आहेत त्यांच्यामध्ये दुसऱ्याची मतं आणून लावली तर ते बसणार नाही. न्यायिकांच्या मतात न्यायिकांचंच बसतंय आणि सिद्धांताच्या मतात सिद्धांताचेच तत्व बसतं. आता न्यायमतामध्ये त्याच्यातही त्यांनी वाक्यार्थ स्मृतीपर्यंत ठीक केलं होतं, म्हणजे व्यापार घडवून आणून 4 प्रमाणांना व्यापार बसतो असं ते म्हणतात. वाक्यार्थ स्मृती हे काय वेदांतांनी मांडलेली का? मांडलेली त्यांनी नाही मांडलेली. म्हणून त्यांच्या मतात व्यापार घडत नाही. कोणाच्या? वेदांताच्या. कोणत्या प्रमाणाच्या बाबतीत? उपमान प्रमाणामध्ये चाललं, त्याच्या बाबतीतही नाही, पुढच्या दोन्हीमध्ये बी नाही. म्हणून ते त्यांच्या मताचा विचार आहे तो त्याला धरून केलेला. आता यांच्या मताप्रमाणे म्हणजे न्यायिकांप्रमाणे पाहिलं तर ते म्हणले 4 मध्ये बसतात. आता 4 मध्ये तर त्यांच्याच मताप्रमाणे बसतात. वेदांताच्या मताप्रमाणे 3ऱ्या 4थ्यामध्ये नाही बसतात, 4थ्यामध्येच नाही बसतात. पण त्यांच्या मतात म्हणून त्यांनी ते एक सोडलं, पण तरी सुद्धा अर्थापत्ती आणि अनुपलब्धी शब्द सापडत नाही. तर ते त्यांच्या मताप्रमाणे नाहीच मिळणार. त्याचं कारण त्यांच्यात कुठे व्यापार घडत नाही. पण व्यापार घडत नसला तरी त्यांच्यामध्ये ज्या कर्णाची अव्याप्ती येते हा दोष येणारच नाही. याचं कारण काय? नाही ते नाही, पण त्यांनी काय वापरला शब्द वाक्य ही शंका वेदांताची वेदांताच्या माग त्यांनी काय केलं, मागच्या ह्याच्यात वेगळं होतं आणि याच्या वेळेस वेगळं केलं. नाही, शिष्य काय म्हणतो, हे जर आपलं काय व्यापारवत हे जर शब्द घेतला कारण लक्षणामध्ये तर त्याची अव्याप्ती होईल. कुठं? हे पुढच्या 3 मध्ये. ओके, तर मग त्याला कारण लक्षण कसं मानता येईल असं शिष्य विचारतो. त्याच्यात सुद्धा वेदांती सुद्धा असं वेदांती काय करत नाही. तिथं वरचा जे होते ना शंकेत, तर ती शंका वेदांत्याच्याकडली होती. त्याच्यावर आता ही खालची नाही ऐकांच्या तिची बरोबर. म्हणून 2 वेगवेगळे आहेत. वर सिद्धांताची होती, सिद्धांत मतात यांच्या व्याप्ती होते
त्यांच्या मतात ह्यांची अव्याप्ती होते. अशा दोन उलट्या सुलट्या शंका आहेत. अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांच्या ठिकाणी अव्याप्ती, यांच्या ठिकाणी पण अव्याप्ती होत नाही असं सांगतात, कारण ते अर्थापत्ती प्रमाणाचा व्यतिरेकी अनुमानात अंतर्भाव करतात, म्हणजेच मानत मानत नाहीत. आणि यांनी जसं मानलं तसं नाही, मानतच नाहीत असं नाही. त्यांनी कसं केलं? तर अनुमान प्रमाणाच्या अंतर्गत केवळ अन्वयी, केवळ व्यतिरेकी आणि अन्वय व्यतिरेकी असे 3 प्रकार आहेत. त्याच्यात केवळ व्यतिरेकी त्याच्यामध्ये याला टाकलेलं आहे, अर्थापत्तीला टाकून दिलं. आणि प्रत्यक्ष प्रमाणाच्या अंतर्गत अनुपलब्धीला टाकून दिलं. आणि उपमान प्रमाण मानत असताना वाक्यार्थ अनुभव अशी संगती लावून व्यापार टाकला. आणि कारणाचं लक्षण करून व्यापारवान असाधारण कारण हे लक्षण बरोबर केलं. आता हे लक्षण वेदांताच्या याच्यात बसणार नाही, म्हणून मग त्यांनी एक काम केलं, व्यापार हा शब्दच काढून टाकला. व्यापार घडो नाही घडो, प्रमाण त्याला प्रमाण असं म्हणावं. त्याच्यात करंता असलीच पाहिजे असं आमचं काही म्हणणं नाही. करंता म्हणजे त्यांच्या भाषेतली वर्णन असा विचार. अनुपलब्धी प्रमाणाला त्यांनी सहकारी कारण मानले आणि ते प्रत्यक्षात त्याचा अंतर्भाव केल्यामुळं त्यांच्या मतावर जो अव्याप्ती दोष येत होता तो येतच नाही. इथपर्यंत झालं. वाचा पुढे. तसेच अर्थापत्ती कुठं तसेच सर त्यांनी झालेलं होतं. तसेच अभाव प्रमेत वाचा. झालंय ना? या ठिकाणी पलीकडल्या पानावर, स्वतंत्र पानावर या ठिकाणी हाच निष्कर्ष आहे की जर न्यायिकांना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोहोतही करंता व्यवहार इष्ट असता आणि तेथे जर जे व्यापारवान असाधारण कारण असते ते करण हे त्यांचे करण्याचे लक्षण जुळले नसते, तर मात्र त्यांचे करण लक्षणात अव्याप्ती दोष आला असता. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी निष्कर्ष असा झाला की जर नैयायिकांना अर्थापत्य आणि अनुपलब्धी या दोहोतही करंता व्यवहार इष्ट असता, म्हणजे काय अपेक्षित असतं करंता व्यवहार इष्ट. इष्ट म्हणजे त्यांच्या मताप्रमाणे इष्ट. आणि पण या दोन मध्ये त्यांचा व्यवहार इष्ट होत म्हणजेच त्या ठिकाणी करण लक्षण जुळत नाही, म्हणजे व्यापार घडत नाही. याला म्हणायचं इष्ट. तर व्यापार घडला असता तर इष्ट आणि व्यापार घडला नाही म्हणून त्यांना इष्ट नाही. आता नैयायिकांना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोन्हीतही करंता व्यवहार. करंता या पदाचा अर्थ कळाला? करंता म्हणजे काय? नैयायिक करंता असे याला म्हणतात की ज्याच्यात व्यापार आणि असाधारण कारण एकत्र येतं त्याचं नाव करंत. ज्याच्यात व्यापारही घडला पाहिजे आणि असाधारण कारणता असली पाहिजे तर त्याच्यात करंता आहे असं मानतात. म्हणून करंता व्यवहार इष्ट नाही. करंता व्यवहार का इष्ट नाही? तर व्यापार घडत नाही म्हणून. आणि तेथे जर हे व्यापारवान असाधारण इष्ट असता, म्हणजे असं त्यांनी संभाव्य केलं. इष्ट असता म्हणजे समजा व्यापार घडलाच असता तर काय झालं असतं? तर तेथे जर हे व्यापारवान असाधारण कारण असते ते करण ते त्यांचे करण्याचे लक्षण जुळले नसते, कारण त्यांना तो व्यापार इष्ट झाला असता. आणि तेथे जर हे व्यापारवान असाधारण कारण असते कुठं त्याचं असाधारण कारण असते तर हे ते करण हे त्यांच्या करणाचे लक्षण जुळले नसते. तर स्वतंत्र प्रमाणाचा अंगीकार करावा लागला नसता असं म्हणायचं आहे. नैयायिकांना अर्थापत्य आणि अनुपलब्धी या दोहोतही करंता व्यवहार इष्ट असता तर त्या ठिकाणी काय करावं झालं असतं? त्यांना स्वतंत्र प्रमाणांचा अंगीकार करावा लागला नसता. स्वतंत्र प्रमाणाचा अंगीकार करावा कारण मग त्याच्यात यांच्यातच भागलं असतं ना दोघांचं. पण एका ठिकाणी व्यापार घडतोय म्हणजे अर्थापत्य आणि अनुपलब्धीमध्ये व्यापार घडत नाही, हे त्यांना इष्ट नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र प्रमाणाचा अंगीकार केलेला आहे. नाहीतर मग त्यांना स्वतंत्र प्रमाणाचा अंगीकार करावा लागला नसता.
कोणाला नाही करणार. त्यांनी कोणी केलं शेवटी नाही केला म्हणजे. पण जर झालं असतं तरची गोष्ट दिली ना. जर इष्ट झाला असता तर मग नवीन प्रमाण मांडण्याची आवश्यकता लागली नसती त्यांना. त्यांना इष्ट नाही म्हणूनच त्यांना काय करावं लागतंय, अर्थापत्तीला व्यतिरेकेमध्ये टाकावं लागतंय आणि अनुपलब्धीला प्रत्यक्षात टाकावं लागतंय, कारण त्यांच्यात इष्टता उत्पन्न होत नाही. पहा अजून अर्थ निघतो काय, व्यतिरिक अर्थापत्ती व्यतिरेकी अनुमानामध्ये टाकले. तरी पंक्तीला गुंतगुंतीची पण ऐका अजून पहा, शोधा अजून काय लागतंय का संदर्भ. तर नैयायिकांना अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोहोतही करंता व्यवहार इष्ट असतात. आता करंता कशाला म्हटलं आपण, व्यापारवान आणि असाधारण कारण. आता त्यांना इष्ट असतात याचाच अर्थ इष्ट नाही हे नक्कीच आहे. आणि इष्ट काय नाही तर व्यापार इष्ट नाही, कारण त्यात व्यापार घडत नाही. सिद्धांत मतातल्या याच्याप्रमाणे व्यापार घडत नाही. आणि त्याच्यामुळे काय होत आहे, आणि तेथे जर म्हणजे आणि आणखीन काय एक गोष्ट दिली, तेथे जर जे व्यापारवान असाधारण कारण असते ते करण हे त्यांचे करण्याचे लक्षण जुळले नसते. बरोबर आहे. त्यांचं ते नीट लक्ष द्या फक्त. आता जे व्यापारवान असाधारण कारण असते ते करण हे त्यांचे करणाचे लक्षण जुळले नसते, तर काय झालं असतं, तर मात्र त्यांच्या करण लक्षणात अतिव्याप्ती दोष आला असता, अव्याप्ती हा दोष आला असता. बरोबर. तर त्यांच्या करण लक्षणात अव्याप्ती नावाचा दोष आला असता. कोणाच्या करण लक्षणात, त्यांच्या करण लक्षणात तो दोष कसा, ते काय मानतात, व्यापारवान असाधारण कारण ते करण. तर असं त्यांना मानावं लागलं नसतं, कारण कर्णाचं लक्षण इथं जुळलं असतं. तर म्हणजे असं आहे, कर्णाचं लक्षण जुळलं असतं तर म्हणजे वेदांत मतानुसार, असं संभवनीय नाही इथे आता बसत नाही, पण वेदांत मतानुसार जे 3 पहिले आहेत त्याच्यात व्यापार, दुसऱ्या 3 मध्ये व्यापार नाही. पण चुकून असं झालं असतं की 6ची 6 प्रमाणात व्यापार घडत असतात. 6ची 6 प्रमाणात व्यापार घडत असतात वेदांत मतानुसारच, नायकांचं नाही. तर व्यापारवान असाधारण कारण तो करण कहते हे बोलण्याचं कारणच राहिले नसतं, त्याची आवश्यकता राहिली नसतीच. त्याची आवश्यकताच काय राहिली असते, त्याला काही मध्ये जुळत आहे काही मध्ये जुळत नाही हे लक्षण. म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न तयार होतोय, जो आणि पासून वाचा पुढचा. आणि तेथे जर जे व्यापारवान असाधारण कारण असते ते करण हे त्यांचे करणाचे लक्षण जुळले नसते, म्हणजेच तिथं व्यापार घडला असता. अगोदर सगळ्यात व्यापार असता, त्याच्यात 6ची 6 प्रमाणात काय झाला असता, व्यापार असता. तर मात्र त्यांच्या करण लक्षणात अव्याप्ती दोष आला असता. काय अव्याप्ती आली असते, अव्याप्ती काय आली असते, कमी झाला त्याच्यावर लक्ष केलं ना. व्यापार काढला असता तर मग त्यांचं लक्षण बसलंच असतं, मग अतिव्याप्ती अव्याप्ती व्हायचं कारणच नाही. काही प्रमाणावर आलं असतं, काही प्रमाणावर आलं नाही ना तिथे. नाही ना, त्यांनी 6 प्रमाणात जर व्यापार मानला असता तर अव्याप्ती याचं कारणच येत नाही ना. अव्याप्ती या पदाचा अर्थ आहे कमी पदाचा अर्थ आहे कमी पडलं असतं. तर त्यांच्या करण लक्षणात काय कमी पडलं असतं, व्यापार झाला नसताना त्यांच्या लक्षणात काय कमी पडलं असतं, सांग. लावा डोकं. जर नैयायिकांनी हे अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे जो 2 प्रमाण मानली असती, जर मानली असती तर त्यांचे करण्याचं लक्षण जे आहे ते लक्षणाला अव्याप्ती आली असते. करंत आहे म्हणजे प्रमाण असं मला वाटतं.
त्यांनी जर बरोबर आहे, ते- अंगीकार केला असता. बरोबर आहे, हा, बरोबर त्यांनी आहे. जर अंगीकार केला असता तर त्यांनी त्यांनी जर केलेल्या अंगीकार केलेला लक्षणाचा असता व्यापाराचा अंगीकार केला असता असता प्रमाणाचा मग जर अव्याप्ती आहे. असं- म्हणजे व्यापार लक्षण बसलं नसतं, अव्याप्ती आली असती. हा, हा, असं. मानला बरोबर असं तर आहे, आले असते. अंगीकार केला नसता, अंगीकार केला असता. प्रमाणांचा असता, पण त्या अर्थापत्ती बरोबर आहे. तर त्याच्यामुळे त्याचा जर अंगीकार केला असता आणि त्याच्या मुळात त्याच्यामध्ये तर करंता लक्षण काय होत नाही, जुळले नसते. बरोबर आहे, कारण करंता लक्षण जुळत नाहीच आहे ते. तर मग त्यांच्यात काय झाला असता, अव्याप्ती दोष झाला असता. तर अंगीकार केल्यानंतर मग तू व्यापार तर यायलाच पाहिजे ना. जर तसे बाकीचे त्यांनी तीन याच्यात नाही, अंगीकार नाही, केला, नाही, व्यापार नाही. मानला ना. ऐका ना, आपल्याला इथे काय केलेलं आहे त्यांनी, या ठिकाणी हाच निष्कर्ष आहे की काय निष्कर्ष काढून दिला मानलं तर. की नैयायिकांनी अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोघांतही करंता व्यवहार इष्ट असता, म्हणजे या दोघांच्या दोन्ही प्रमाणांचा त्यांनी अंगीकार केला केला असता, असता. असं लावावं लागेल तुम्हाला. आणि त्या ठिकाणी अव्यापारवान असाधारण कारण असते ते करण हे त्यांचे कारणाचे लक्षण जुळले नसते, कारण जुळत नाहीच आहे. अंगीकार केल्यानंतर व्यापार तर आलाच ना मग तो. अहो अंगीकार केला फक्त गृहीत धरा, हा त्यांनी काय केला, अंगीकार केला, पण करण लक्षण जुळलं नसतंच, जुळलं नसतं. नाही ते शब्द तो तसंच केलाय, जुळलं नसतं. तर मग मात्र त्यांच्या करण लक्षणात अव्याप्ती नावाचा दोष आला असता, कारण काहींच्या ठिकाणी जुळतंय आणि काही ठिकाणी जुळत नाही. असं सरळ झालं. वाकडी तिकडे भाषा असल्यामुळे बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये, म्हणजे तसं काही अडचण नाही. फक्त मानित नाही म्हणून. आम्ही तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलं होतं, मी लिहून ठेवलेलं नाही इथं, की स्वतंत्र प्रमाणाचा अंगीकार त्यांनी केलेला असतात, म्हणजे या दोन्ही प्रमाणांचा अंगीकार केला असता त्यांच्यात मतात. असं झालं. चला, लक्षात आलं, लक्षात आलं. म्हणजे अंगीकार केला असता मानलं नाही तर मग मानलेच नाही तर त्याच्यामुळं ते तर मग करंता व्यवहार जुळला नसता, आणि करंता व्यवहार जुळला नसता म्हणजे त्यांच्याकडे अव्याप्ती दोष. 3 मुद्दे येतं, एक इष्ट असते, एक म्हणजे करंता लक्षण जुळले नसते, आणि म्हणून अव्याप्ती दोष आला असता. असे 3 मुद्दे त्याच्यातून निघाले. सारांश रूपाने चल, पुढच्या वेळेस अनवत करताना सांगा काय काय अडचण असेल तर आणखी, तरी चिंतन करा. चला पुढे. तसेच जर त्यांनी अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोहोतही प्रमाणतेचा अंगीकार केला असता बर. तर तेथे तसेच करतेची अजून काय ऐकून घ्या. तसेच जर त्यांनी अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोन्हीतही प्रमाणतेचा अंगीकार केला असता, तर तेथे करंतेची सुद्धा त्यांना अवश्य अपेक्षा पडली असती. पडली असती, कारण अंगीकार केला. केला असता तर करंतीची आवश्यकता पडली असती. करंतीची आवश्यकता म्हणजे करंता या पदाची तुम्हाला आधी सांगितला अर्थ, असाधारण. असाधारण कारणता आणि व्यापारता त्यांच्या दृष्टीने. नाही, करंता कशाला म्हणतात, असाधारण कारणाला आणि व्यापार व्यापार आणि असाधारण दोन्ही घडली पाहिजे. पण यांनी म्हणून त्यांनी आता म्हणजे- त्याच्यात असाधारण कारणाचा काही अडचण नसती, ते असाधारण कारण राहील, पण व्यापारतेची मुख्यत्वाने करंतीची म्हणजेच व्यापारतेची सुद्धा त्यांना अवश्य अपेक्षा पडली असती. जर त्यांनी अंगीकार केला असता तर व्यापाराची आवश्यकता पडली असती. पण ते मानतच नाहीत ना दोन्ही प्रमाणामध्ये, म्हणजे प्रमाणरूप करंतेचा त्यांनी अंगीकारच केलेला नाही दोन्ही प्रमाणामध्ये, अर्थापत्तीमध्ये पण नाही आणि अनुपलब्धी प्रमाणामध्ये पण नाही. बरोबर आहे. कारण कारण प्रमेच्या करणासच प्रमाण म्हणतात. बर, प्रमेयच्या करणासच प्रमाण म्हणतात. म्हणजे प्रमेयच्या करण शब्द महत्वाचा त्यातला, त्यालाच प्रमाण म्हणतात. जर करंता नसेल तर प्रमाण म्हणायचं नाही, असा त्यांचा बाणा आहे. त्यामुळे प्रमाणतेमध्ये करंतेचा प्रवेश होत असतो. हे महत्वाचं आहे. प्रमाणतेमध्ये आधी सांगितलं तुम्हाला मागाशी की प्रमाणतेमध्ये करंतेचा समावेश होतोच, आणि प्रमाणच नाही मानलं. तर आता करंतेचा समावेश असतो म्हणजे आवश्यकता लागली. त्यांना काय म्हणायचं ते पहा, त्यांना म्हणायचं व्यापार पाहिजे.
त्यांचा जोर कशावर आहे? व्यापारावर. बस, बाकी काही नाही. म्हणजे त्याच्या करंत्यामध्ये ते हे पाहिजे, प्रमाणात करंता पाहिजे. करंता पाहिजे म्हणजे व्यापार घडलाच पाहिजे असं म्हणायचं. जर व्यापार घडला नसेल तर आम्ही त्या प्रमाणाला प्रमाण मानायला सुद्धा तयार नाही, अशी त्यांची अवस्था आहे. म्हणून त्याच्यामध्ये व्यापार घडला पाहिजे. चला, म्हणून करंते वाचून कोणत्याही प्रमाणास प्रमाणता संभवत नाही. म्हणून करंते वाचून कोणत्याही प्रमाणाला प्रमाणता संभवत नाही. का? त्याच्यात जर करंता आली तर आम्ही त्याला प्रमाण मानू, अन्यथा प्रमाण मानणार नाही. असं नाही एकांचं म्हणणं आहे. परंतु नैयायिकांनी अर्थापत्ती व अनुपलब्धी या दोहोतही त्या प्रमाणतेचा स्वीकार केला नाही. बरोबर, केलेला नाही, प्रमाणतेचा स्वीकार केलेला नाही. म्हणजे स्वतंत्र प्रमाणच मानलेली नाही, स्वतंत्र मानलेली नाही, मानून घेतली. म्हणजे ते अनुमानात मानलंय आणि प्रत्यक्ष प्रमाणामध्ये मानली नाहीत असं म्हणणं म्हणजे वेदांत्यांनी जशी मानली प्रमाण तशी नाही मानली. हा, त्यांचा समावेश करून घेतला. दुसरीकडे स्वतंत्र असे नाही काढले. त्यामुळेच त्यांना अर्थापत्ती व अनुपलब्धी या दोहोतही करंता व्यवहाराचीही अपेक्षा राहतच नाही. त्याच्यामुळे त्यांना करंता व्यवहाराची अपेक्षा केव्हा राहिली असती? मानले असते तर मग करंतेचे. मग आता करंता ना आणायची कुठून हा एक प्रश्न तयार झाला असता. मग त्यांनी जसा तिथं वाक्यार्थ अनुभवाला जोडून घेतली, म्हणजे काय ऍडजस्टमेंटच केली ना शेवटी. स्मृती न मानता वाक्यार्थ अनुभव मानून त्यांनी त्याच्यात करंता निर्माण करून त्याची काय लावली? व्यवस्था लावली. तसं इथे सुद्धा काहीतरी करावं लागलं. कारण ज्याने ज्या तत्वाचा अंगीकार केलेला आहे त्याला त्या तत्वापासून दूर जाता येत नाही. ज्या कोणतं आहे, कोणाचं काम मत असणार त्या मताने, जसं सांख्यशास्त्रकार असो, न्यायशास्त्रकार असो, त्यांनी ज्या तत्वाचा अंगीकार केला की करंतेचा व्यवहार हा प्रमाणात इष्ट आहे, जर करंता नसेल तर ते प्रमाण आम्ही मानणार नाही. त्यांचं काय झालं आता? प्रिन्सिपल झालं. आणि त्या प्रिन्सिपलला जर बाधा येत असेल तर मग ते त्याला जसे लोक कायद्याच्या कसोटीतून वाचण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधून काढतात, तसं यांना सुद्धा काय करावं लागलं असतं? पर्याय नको. आम्ही ते प्रमाणच मानत नाही. म्हणजे बरोबर आहे, नाही आम्हाला जमत ते आम्ही सोडून दिले. ते मग आता पण सोडून देऊन जमत नाही, ज्ञान तर होतात. म्हणजे मग अनुपलब्धी अभावाचं ज्ञान कसं होतं असं त्यांना विचारलं तर ते म्हटले मग असं करू, चक्षुरेंद्रिय ते प्रत्यक्ष होतं असं म्हणलं. मग त्यांनी अभावाचं ज्ञान मानताना प्रत्यक्षात म्हणजे चाक्षुष प्रत्यक्ष, त्याला काय म्हटलेलं आहे? चाक्षुष प्रत्यक्ष मानून काम भागून टाकलं. ते म्हटले अभावाचं ज्ञान कसं होतं? मग ते म्हटले असं आहे, पदार्थाचे दोन भाग असतात, एक भावरूपता आणि एक अभावरूपता. ही एका पदार्थाची दोन अंग आहेत. आज या ठिकाणी मगरताई आलेल्या नाही. हे काय? म्हणजे त्या पदार्थाचा इथे काय? अभाव. आणि एखादी व्यक्ती आलेली आहे, जवक साहेब आलेल्या आहेत, पण मगरताई आलेल्या नाही हे म्हणून सुद्धा तुम्हाला त्यांचं ज्ञान झालं का नाही? त्यांच्या अभावाचं. ते म्हटले मग हे चाक्षुष प्रत्यक्ष त्यांनी सांगितलं. इथे घट नाही हे म्हणले. कशाला दिसलं तर म्हणले डोळ्याला. म्हणजे इथे घट नाही म्हणजे घट नाही, याच्यात घटाचा अभाव हा दिसला असं ते म्हणतात. त्यांच्या मताचं खंडन असं होतं की चक्षुरेंद्रियाला रूपाचं ज्ञान होतं. बरोबर आहे ना? रूपाचं म्हणजे रूपवान पदार्थाचं ज्ञान होतं. रूपाच्या अभावाचं ज्ञान कसं होईल? आता त्याच्यात नाही होणार. म्हणजे आता मगरताईंचं झालं का नाही तुम्हाला?
प्रत्यक्ष नाही जात. ॲस्ट्रॉल नावाचं एक फळ आहे. काय ॲस्ट्रॉल? ते या ठिकाणी ॲस्ट्रॉल नावाच्या फळाचा अभाव आहे. कोणाकोणाला नाव ज्ञान झाली सांग. पाहिलंच नाही. मग आम्ही तुम्हाला तेच सांगतो की त्याच्या रूपाचं ज्ञान फक्त चक्षुरेंद्रियाला होतं. अभावाचं ज्ञान चक्षुरेंद्रियाला होईलच का? त्यांचे मत पटतच बघा. पटतं. नाही, मग आता मी सांगितलेलं मला सांगा की तुम्हाला ॲस्ट्रॉलचं ज्ञान झालं का? तुम्हाला मगरताईंचं आधीचं ज्ञान आहे म्हणून तुम्ही सांगू राहिले. हा ऐका नाही, मी तुम्हाला ह्या फळाचं ज्ञान सांगितलं त्यावेळेस कुठे दिसतंय तिथे? हे फळ आहे का तिथे? म्हणजे आता त्या ते म्हणजे बा इथे नाही, पण काय नाही हे आम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे त्याचा म्हणून त्याचा चक्षुरेंद्रिय आणि रूपाचं ज्ञान. कारण तेजापासून उत्पन्न झालेलं चक्षुरेंद्रिय, तेजाचा विषय कोणता आहे? गुण रूप आहे. ते चक्षुरेंद्रिय रूपाला जाणतं, ते सोडून दुसऱ्याला जाणार नाही. आणि आकाशाच्या ठिकाणी रूप आहे का? निरूप आहे. आकाशाच्या ठिकाणी रूप नाही. म्हणून अभावात रूपाची कल्पना करणं, अभावात रूपाची कल्पना प्रत्यक्ष म्हणावं लागतं. कल्पना प्रत्यक्ष. मग त्यांनी आपले 2 प्रमाण स्वतंत्र तयार करून घेतले. तुमच्या आम्ही काही सिद्धांताच्या नादाला लागणार नाही, कारण त्याच्यात करंता व्यवहार होत नाही. म्हणून आम्ही त्याला प्रमाण मानत नाही. चला, या प्रकारे करंटारहित अशा गायकवाड साहेब नाही आले का? आले तर त्यांचा अभाव नको. या प्रकारे करंटारहित अशा अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी करंटा व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे करंटा व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे करण लक्षण न जुळले तरी. ऐका आता, तर एक काम करायचं. पहिल्यांदा तेथे करंता व्यवहार, त्याच्यानंतर पुढे आले का अपेक्षित नसल्यामुळे तेथे, याला कंस टाकायचा. अपेक्षित नसल्यामुळे तेथे, तर हे दुरुक्ती झालेली छापाईमध्ये दोष आहे. तर तिथं काढा अपेक्षित नसल्यामुळे तेथे, याला काढून टाका. काढून टाका म्हणजे कंसात टाकून द्या. पुढं कोणाला अर्थ लावल्यावर मला सांगा. डोकं खाजत बसा. ऐका, या प्रकारे करंतारहित अशा अर्थापत्ती व अनुपलब्धी, बरोबर आहे. करंतारहित का म्हटलं? व्यापार घडत नाही. या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे, बरोबर आहे, नायकांना अपेक्षित नाहीच आहे, कारण त्यांनी मानत बी नाही. तेथे करंता व्यवहार करण लक्षण, तेथे करंता व्यवहाराचे करण लक्षण तेथे अपेक्षित नसल्यामुळे. तर अपेक्षित नसल्या, एक मिनिट थांबा, काहीच बोलू नका. दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी करंता व्यवहार, बोलू नका, थांबा थोडा वेळ. दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी तर ऐका, या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी, या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी पहिल्या करंतापासून कंस टाका. या दोन्ही प्रमाणाच्या ठिकाणीच्या त्याच्या पुढं जे आहे ना, माझ्याकडे द्या, म्हणजे अर्थात काढतो. मला पेन द्या. मी सांगतो ते ऐक करा. मी म्हटलं तसं करा. या दोन्ही प्रमाणाच्या ठिकाणी इथं थांबा. त्याच्यानंतर करंता व्यवहार अपेक्षित असल्यामुळे तेथे इथपर्यंत कंस टाकायचा.
आणि पुढचा कंस नको हा, पुढचा कंस काढून टाका. पुन्हा नाही केला अजून केला तर ते पुढचा काढून टाका. आता मी कसं वाचतोय ते ऐका. या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी मी पुढचा घेतलाय व्यवहार, करंता शब्द पुढचं. करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे करण लक्षण न जुळले तरी त्यांचे करण लक्षणावर अव्याप्ती दोष येत नाही असं वाचलं. बरोबर. पहिला काढून टाकलं आणि दुसऱ्यामध्ये घेतलं मी. कारण मग करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे हे 5 शब्द पहिले ड्रॉप केले. पहिले 5 शब्द ड्रॉप केले. ठिकाणी पासून कंस चालू. हा नाही नाही ठिकाणी काय झालं ठिकाणीच्या पुढं करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे हे 5 शब्द पहिले सुरुवातीचे कंसात टाकून दिले. बाकी आहे तसं वाचा. तर असं होईल. तुम्ही वाचून दाखवा एकदा म्हणजे मग तुम्ही बरोबर केलं का लक्षात येईल. वाचा. या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे तेथे करण लक्षण न जुळले ना पुढे घ्यायचं. बरोबर न जुळले तरी बरोबर बसला ना त्याचा अर्थ बसला. म्हणजे या दोन्ही प्रमाणांच्या ठिकाणी करंता व्यवहार अपेक्षित नसल्यामुळे कोणाला नाही ऐकलं त्यांचं काही देणं घेणंच नाही त्यांना. तेथे करण लक्षण न जुळले तरी त्यांचे करण लक्षणावर अव्याप्ती दोष येत नाही. हा आणि शिष्याची शंका काय होती हीच होती की तिचं करण लक्षण जुळत नाही, अव्याप्ती दोष येतो. तर याचं उत्तर येलं की त्यांना त्या काय नाही अपेक्षितच नाही हे त्याचं उत्तर. या एकंदर विवेचनावरून न्यायमतात व्यापारवत असाधारण कारणासच करंता असते असे म्हटले तरी सुद्धा त्या करण लक्षणाची अर्थापत्ती व अनुपलब्धी प्रमाणांच्या ठिकाणी अव्याप्ती होत नाही हे सिद्ध झाले. या एकंदरीत विवेचनावरून आतापर्यंत काय विवेचन केलं आपण तर त्याच्यात न्यायमतात व्यापारवत असाधारण कारणासच करंता असते असे म्हटले तरी सुद्धा त्या करण लक्षणाची अर्थापत्ती व अनुपलब्धी या प्रमाणाच्या ठिकाणी अव्याप्ती होत नाही हे सिद्ध झाले. अव्याप्ती कशी होत नाही कारण त्यांनी प्रमाणाचा अंगीकार करत नाही म्हणून मग काय अडचण आहे. ते म्हणले अव्याप्ती होईल त्याच्यात तर त्यांनी मानायचं पाहिजे म्हणजे अव्याप्ती सिद्ध होईल. ते मानतच नाहीत अंगीकारच नाही केल्यावर काय होईल. चला पुढे. परंतु सिद्धांत मताप्रमाणे कर्माच्या लक्षणात व्यापारवत हे पद निविष्ट केल्यास उपमानाधिक तिन्ही प्रमाणांच्या ठिकाणी त्या करण लक्षणाची अव्याप्ती होते. आता परंतु सिद्धांत मताप्रमाणे कर्णाच्या लक्षणात व्यापारवत हे पद निविष्ट म्हणजे त्याच्यामध्ये टाकलं आलं त्याच्यामध्ये केल्यास उपमानाधिक तिन्ही प्रमाणांच्या ठिकाणी त्या करण लक्षणाची अव्याप्ती होते. बरोबर आहे. करण लक्षण बसत नाही. लक्षात आलं ना का बसत नाही. व्यापार होत नाही. व्यापार बिलकुल तर तिथे व्यापार घडत नाही. कारण सिद्धांतात उपमानाधिकांच्या ठिकाणी प्रमाणता अतएव करंता व्यवहारही इष्ट आहे. हा तर प्रमाणता म्हणजे प्रामाण्य आणि दुसरा आहे करंता व्यवहारही इष्ट आहे. पण व्यापार संभवत नाही तो असा. हा म्हणजे सिद्धांत मतात उपमानाधिकांच्या ठिकाणी प्रमाणता म्हणजे प्रामाण्य उपमान प्रमाणाच्या ठिकाणी असणारं प्रामाण्य म्हणजे त्याने काय केलं पाहिजे प्रमाणानुसार तर उपमिती करून दिली पाहिजे याचं नाव प्रामाण्य. त्याची प्रमाणता केव्हा सिद्ध आहे त्याच्यापासून उपमिती व्हायला पाहिजे आणि ते होतेही म्हणून प्रमाणता. अतएव त्याचप्रमाणे करंता व्यवहारही इष्ट आहे. आता त्या ठिकाणी करंता व्यवहारही इष्ट आहे म्हणतात पण व्यापार संभवत नाही. आता त्यातला करंता या पदाचा अर्थ आहे असाधारण कारणता एवढा धरायचा. कुठं सिद्धांत मताप्रमाणे करंता या पदाचा अर्थ इथे फक्त असाधारण कारण करायचं पण व्यापार संभवत नाही तो असा. सिद्धांत मतात इंद्रिय संबंधी कवय पुरुषाच्या ठिकाणी
गायीचे प्रत्यक्ष रूप जे सादृश्य ज्ञान होते त्यास उपमान प्रमाण म्हणतात. सिद्धांत मतात इंद्रिय संबंधी गवय पशुच्या ठिकाणी, इंद्रिय संबंध कोणाशी आहे? गवयाशी. गायीची इंद्रियाचा संबंध नाही. इंद्रिय संबंधी गवय पशुच्या ठिकाणी गायीचे प्रत्यक्ष रूप म्हणजे गायीचे प्रत्यक्ष रूप जे सादृश्य ज्ञान होते त्यास उपमान प्रमाण म्हणतात. हे लक्षात बरोबर, म्हणजे हे बोलणं बरोबर आहे. कसं? सादृश्य ज्ञानजन्य सादृश्य ज्ञान. तर गवयाच्या ठिकाणी गायीचे प्रत्यक्ष रूप, गायीचं प्रत्यक्ष रूप तिथं स्मृती आहे. गायी प्रत्यक्ष आहे का? नाही. तर गायी म्हणजेच गायीच्या धर्मांची तिथे काय आहे? स्मृती होते. आणि त्या गवयाचं मात्र प्रत्यक्ष चक्षुरेंद्रियाशी संबंध आहे. तर तेव्हा तिथं उपमान प्रमाणाची उत्पत्ती झाली. पहिल्यांदा प्रामाण्य उत्पन्न व्हावं लागतं म्हणजे प्रमिती होईल, ज्ञान होईल. म्हणून प्रामाण्य कसं झालं वेदांत मतात? तर गवई पशुच्या ठिकाणी गायीचे जी स्मृती झाली म्हणजे गोधर्मांची स्मृती तिथं होते आणि हा गायीसारखाच दिसतोय. हा जो गवई दिसतोय ना हा गायीसारखाच दिसतोय असं हे पहिल्यांदा झालं. आणि मग त्याच्यानंतर गायीच्या ठिकाणी पडताळणी केली त्यांनी. पहिल्यांदा गवई गायीसारखा दिसतोय असं लक्षात आलं आणि नंतर गायीच्या धर्मांशी त्याचे धर्म जुळवले तर तिथं प्रमिती होते. पहिल्यांदा प्रमाण आणि नंतर प्रमिती. आणि व्यावहारिक अशा गायीच्या ठिकाणी जे गवई पशुचे सादृश्य ज्ञान होते त्यास उपमिती प्रमा असे म्हणतात. प्रमा या पदाचा अर्थ लक्षात आहे. प्रमा म्हणजेच ज्ञान. प्रामाणिक ज्ञानाला प्रमा असं म्हणतात. म्हणजे प्रमाणापासून उत्पन्न होणारं जे प्रमाणित ज्ञान त्याला प्रमा असं म्हणतात. तसेच इंद्रिय संबंधी पशुच्या ठिकाणी व्यावहारिक पशुचे जे वैधर्म्य ज्ञान होते त्यासही उपमान प्रमाण म्हणतात. आता तसेच दुसरा दृष्टांत होता तुमचा खड्गमृग आणि उष्ट. म्हणजे उंट. तर उष्ट आता इथं कोणतं म्हणतात ते? तसेच इंद्रिय संबंधी पशुचे, इंद्रिय संबंधी पशु कोण? खड्गमृग, खडकमृग. आणि त्याच्या ठिकाणी उंटाचे व्यवहित म्हणजे दूरवर असलेला कोण? उंट. उंट. जे वैधर्म्य ज्ञान झालं म्हणजे उंटावरून ते सांगत होते म्हणजे जे ज्ञान त्या व्यक्तीला झालं तर म्हणतो जसं मला माहिती आहे की ते म्हटले उंटाच्या विरुद्ध धर्मवान असा हा खडकमृग आहे असं म्हटलं. म्हणजेच गेंडा आहे. तर तो गेंडा विरुद्ध धर्मवान म्हणजे दोन्ही प्राण्यांच्या आकारात कुठलाच सादृश्यता भाव नाही म्हणजे पूर्ण विरोधी भाव वैधर्म्य आहे. तर इथे याता हे तरी ज्ञान कसं होईल याच्यावरून वादंग झाला. पाठीमागं धर्मराजाच्या त्या पुत्राचा त्याचा तो म्हटला मी फक्त सादृश्य ज्ञानजन्य ज्ञानालाच उपमिती मानतो, वैधर्म्य ज्ञानाला मी मानत नाही असा विषय येऊन गेला मागं. पण मग त्याला आम्ही विचारलं होतं त्या ठिकाणी मागं की बाबा हे वैधर्म्य ज्ञान कोणत्या प्रमाणापासून होतं ते आम्हाला सांग. ते समजा आम्ही नाही मानायचो, आई फक्त तुझं सादृश्य ज्ञानजन्य ज्ञान मानव, तर वैधर्म्य ज्ञानजन्य कशापासून झालं? तर तुला शेवटी कोणत्या तरी शब्दाचा म्हणजे पारिभाषिक दुसऱ्या एखाद्या शब्दाचा वापर करून तेच सांगावं लागेल तुला की ह्या या प्रमाणापासून झालं. पण अशी दोन दोन प्रमाणं मांडण्यापेक्षा एकच उपमान प्रमाण मानून वैधर्म्य ज्ञान आणि सादृश्य ज्ञान हे दोन्ही एक आहेत असं मानायला काय अडचण, असं त्याचं तिथं समाधान केलेलं होतं पाठीमागे. म्हणून स्वतंत्र त्याला प्रामाणिक मानण्याची काय आवश्यकता, प्रमाण मानण्याची गरज नाही. उपमान प्रमाणाच्या द्वारेच वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञानही होत आहे. तर तसेच इंद्रिय संबंधी पशुच्या ठिकाणी व्यवहित पशुचे म्हणजे उंटाचे जे वैधर्म्य ज्ञान होते त्यासही उपमान प्रमाण म्हणतात. आणि
चला अशा प्रकारे उपमान प्रमाणापासून उपमिती प्रमेयची उत्पत्ती होत असताना तेथे कोणताही व्यापार संभवत नाही. पण उपमिती प्रमेयच्या करणास उपमान प्रमाण म्हणतात व त्या उपमान प्रमाणात करंता व्यवहारही इष्ट आहे. पहा, पण उपमिती प्रमेयच्या करणास उपमान प्रमाण म्हणतात आणि उपमान प्रमाणात करंता व्यवहारही इष्ट आहे. म्हणजेच असाधारण कारणता इष्ट आहे. काय इष्ट आहे याच्यात? असाधारण कारणता इष्ट आहे. आम्ही नैयायिकाप्रमाणे चालणार नाही, कारण आम्ही मानतच नाही. आम्ही एक पहा, वेदांत शास्त्राची प्रमाणता आणि करंता याच्यात काय अंतर आहे? आणि करंता या दोन पदात वेदांत शास्त्र दृष्टीने काय अंतर आहे? असाधारण कारणाचं करण म्हणतात. एवढंच म्हणायचं. करंता माना नाही तर प्रमाणता माना, आम्हाला काय फरक पडत नाही. पण तेच उच्चारलं तुम्ही तिकडे गेले तर ते म्हणले करंता असेल तेच प्रमाण असेल, असं कोण म्हटलं? आणि मग ते करंतेमध्ये त्यांनी काय केलेला होता? हे लक्षात आलं तुमच्या की त्याचं गणित म्हणजे प्रमाणता करंता सिद्ध होते असं सिद्धांत मताने करंता सिद्ध होते असं म्हटलं तरी असाधारण करंता सिद्ध होते. करंता व्यवहार इष्ट आहे. करंता व्यवहार इष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजेच असाधारण कारणता इष्ट आहे. बस एवढंच धरायचं. त्याच्यात व्यापार आणायचाच नाही, कारण व्यापार घडतच नाही. पुढे तिघांच्यात व्यापार घडला का? नाहीच घडला. कारण सिद्धांत मतात उपमानास प्रमाणता मानली आहे. कारण सिद्धांतात उपमानास प्रमाणता मानली आहे. उपमानास म्हणजे उपमान प्रमाणास प्रमाणता मानली आहे, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आता यापुढे चालून अर्थापत्ती आणि म्हणजे अजून अनुपलब्धी पुढे सुरू होणार आहेत लगेच, कारण आता हा विषय संपल्याच जमाय तुमचा. हा शेवटचं हेडिंग आहे याच्यात. तर आता पुढे चालून पुढे जी प्रमाणे येणार आहेत त्याच्यात अर्थापत्ती सगळ्यात जास्त डोकं खाईल. अर्थापत्ती बी हे त्याच्यापेक्षा असं सुपिरियर आहे. आणि अनुपलब्धी प्रमाणात डोकंच लावावं लागेल, कारण तिथे पुष्कळ तुम्हाला बुद्धीला घर्षण करायला मिळणार आहे. सखोल चिंतन असल्यावर प्रमाणता सांगणार असल्याने, या दोन्हीतही प्रमाणता सांगणार असल्यामुळे तेथे देखील करंता व्यवहार तर इष्ट आहे. म्हणजे असाधारण प्रामाण्य त्या ठिकाणी सुद्धा इष्ट आहे वेदांत्याला, परंतु त्यांच्या ठिकाणी सुद्धा कोणताच व्यापार संभवत नाही. तिथे सुद्धा कोणताच व्यापार घडत नाही. त्याचप्रमाणे आता यापुढे चालून अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या दोहोतही प्रमाणता सांगणार असल्यामुळे तेथे देखील करंता व्यवहार तर इष्ट आहे, परंतु त्यांच्या ठिकाणी सुद्धा कोणताही व्यापार संभवत नाही. तर करंता व्यवहार इष्ट आहे म्हणजे करंता व्यवहार घडतो म्हणूनच मानलेलं आहे. अर्थापत्ती प्रमाणामध्ये काय किंवा अनुपलब्धी प्रमाणात काय, ती प्रमाण मानली का? याचं उत्तर आहे प्रमाणता व्यवहार घडला म्हणतो. नाहीतर जर प्रमाणता व्यवहार घडलाच नसता तर प्रमाण कोणी मांडले असते. म्हणून ती प्रमाण मानून त्या ठिकाणी व्यवहार केले, पण तिथं तुम्हाला व्यापार घडताना दिसणार नाही म्हणतात. सारांश जर व्यापारवत असाधारण कारण म्हणजेच करण असा नैयायिकांच्या करण लक्षणाचा स्वीकार केला तर मात्र उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी यांच्या ठिकाणी प्रमाणता असल्यामुळे करण त्या व्यवहार तर इष्ट आहे. पण पासून नंतर सारांश, जर व्यापारवत असाधारण कारण म्हणजेच करण, हे लक्षात नक्की पाठ केलेले आहे तुम्ही सगळ्यांनी, आता काय अडचण नाही की व्यापारवत असाधारण कारण म्हणजे करण. आता त्याच्यात सुद्धा दोन मुद्दे होते तुम्हाला सांगितले. व्यापारवत हे एक पद आलेलं आहे आणि असाधारण कारण असे दोन पदांनी लक्षण पूर्ण केलेलं आहे. करंतेच्या लक्षणात दोन पद आले. हे दोन्ही पदांचे तुम्हाला स्वतंत्र अर्थ लक्षात आले
की ते तुम्हाला जिथे जिथे जाल त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याची पडताळणी करून पाहू शकता. म्हणून व्यापारवत व असाधारण कारण म्हणजे करण असा नैयायिकांच्या करण लक्षणाचा स्वीकार केला जर त्यांचं लक्षण तुम्ही तसं स्वीकारलं तर. मात्र उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी ही जी 3 प्रमाणं आहेत त्यांच्या ठिकाणी प्रमाणता असल्यामुळे करणता व्यवहारात इष्ट आहे. प्रमाणता आहे ना, कारण प्रामाण्य आहे, ज्ञान करून देतात म्हणून इष्ट आहे. पण तेथे कोणताही व्यापार संभवत नसल्यामुळे वाचा पण तेथे कोणताही व्यापार संभवत नसल्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्या करण लक्षणाची अव्याप्ती निश्चित होईल. बरोबर आहे, कारण ते पहा त्यांचं लक्षण जुळणारच नाही. व्यापारवत आणि असाधारण कारण हे असं लक्षण नैयायिकांचं जुळत नाही. मग आमचं आम्ही काय केलेलं आहे, व्यापार व्यापार आमचा व्यापाराचा संबंधच नाही. हे लक्षण आमचं मात्र जुळतं आणि कुठलाही दोष येत नाही. आणि त्यांच्या मतात त्यांचा जर अंगीकार केला तर तिथं अव्याप्ती येईल, कारण तिथं व्यापार घडत नाही. अतएव वेदांत सिद्धांत रीतीने करणाच्या वरील लक्षणात व्यापारवत या पदाचा त्याग करून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद निविष्ट केले आहे. पहा आता हे म्हणूनच काय केलेलं आहे, वेदांत सिद्धांत रीतीने म्हणजे वेदांताच्या रीतीनुसार रीतीने कर्णाच्या वरील लक्षणात, कर्णाचं वरील लक्षण म्हणजे कोणतं, हा जे नैयायिकांचं हे लक्षण आहे केलेलं, त्या लक्षणात व्यापारवत या पदाचा त्याग करून त्याचा काय केला, व्यापार भिन्न हे पद टाकलं. व्यापार भिन्न ते काय आहे, व्यापार भिन्न हे पद निविष्ट केलेलं आहे. आता त्यात व्यापार भिन्न असं केलं, पहिल्या 3 प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द यांच्यात व्यापार घडला का नाही, घडतो त्याच्यात. घडला. व्यापार भिन्न असाधारण कारण ते व्यापार भिन्न असाधारण कारण. आता करण नाही म्हणत आम्ही करण इकडे ना व्यापार भिन्न असाधारण कारण म्हणजेच प्रमाण झालं, उपमान प्रमाणच केलं त्याला डायरेक्ट. त्याच्यात व्यापार भिन्न पद आल्यामुळे आम्हाला करणता स्वतंत्र मानायची आवश्यकता नाही, प्रमाणता मांडण्याची आवश्यकता. काय म्हणायचं आहे, हा म्हणून आमच्या दृष्टीने करणता म्हणजे एवढीच करणता ज्याच्यात असाधारण कारणता तयार झालेली आणि त्याच्यापासून जे ज्ञान होणं म्हणजे प्रमिती होणं, एवढं झालं की आमचं काम संपलं. आम्हाला एक जादा मांडण्याची आवश्यकता नाही. म्हणून व्यापार भिन्न हे पद निविष्ट केलेले आहे. त्या पदाचा त्याग करून पण त्या व्यापार पदाला काढून टाकलं आणि व्यापार भिन्न म्हणजे व्यापारावरून भिन्न हा पद हे पद आलं ना, भिन्न हे पद आलं. व्यापार होत असेल तर तिथं व्यापार काढायला पाहिजे आणि व्यापार भिन्न असेल शब्द आला तर तिथं व्यापार घडो अथवा न हो. प्रामाण्य आहे, प्रमाण आहे. त्यांनी तर सांगितलंय ना की स्वव्यापार व निर्व्यापार अशा दोन्ही प्रकारच्या असाधारण कारणाच्या ठिकाणी कर्णाचे लक्षण जुळावे म्हणून वेदांत मतात कर्णाचे लक्षणात व्यापारवत पदाच्या ऐवजी त्या स्थानी व्यापार भिन्न हे पद निविष्ट केले आहे. कुठं लिहिलंय ते खाली नाही पाठीमागे येऊन गेले का, हा मागे येऊन गेलेले. तर त्यांनी व्यापार भिन्न पद का टाकलेलं आहे, तर व्यापार असो किंवा व्यापार नसो या ठिकाणी हे जुळावं कर्णाचं लक्षण जुळावं म्हणून आम्ही हे पद टाकलेलं आहे. असं सगळ्यांना पुन्हा एकदा माहिती करून दिली. आता जुळावं म्हणजे सिद्धांत मतात. पण व्यापार भिन्न जर म्हटलं, व्यापार भिन्न पाहिजे आणि व्यापार असेल तर तरी चालेल ना. आपण पण व्यापार भिन्न हे पद आहे ना प्रमाणात टाकलं म्हणजे हे प्रामाण्य देईल तुम्हाला. आपल्याला प्रमा ज्ञानाची उत्पत्ती करायची, बरोबर आहे. मग ते शाब्दी प्रमा असो नाहीतर उपमिती प्रमा असो, बरोबर आहे. उपमिती ह्याला काय घेतलं, शाब्दीमध्ये व्यापार आहे आणि उपमितीमध्ये व्यापार नाही, पण प्रामाण्य आहे ना. म्हणजे व्यापार भिन्न प्रामाण्य तिथं उपलब्ध आहे.
उपमितीला लावलं असतं मग अडचण आली असती. प्रमाणाला लावल्यामुळे व्यापार भिन्न, व्यापार भिन्न कुठं जुळलं? उपमितीला जुळलं, उपमितीला जुळलं. आता व्यापार भिन्न, व्यापार भिन्न ही शाब्दिक प्रमेयला बी जुळलं. त्यात व्यापार घडतो, मग घडा ना, आम्ही त्या व्यापाराला मानलेलंच नाही. पण प्रामाण्य आहे ना, व्यापार भिन्न, तर तिथं केलेलं शाब्दिक प्रमेयमध्ये शब्द प्रमाणामध्ये व्यापार भिन्न हे शब्द प्रयोग केला तुम्ही, तर तुमचं लक्षण चुकलं असं होत नाही. कारण प्रामाण्य भिन्नतेत उत्पन्न होत आहे, व्यापाराची आवश्यकता राहिलेली नाही. भिन्नतेत सुद्धा प्रामाण्याची उत्पत्ती होत असल्या कारणाने व्यापार भिन्न हे पद पहिल्या 3ला आणि दुसऱ्याही 3ला जुळत, असं त्याचा अर्थ निघाला. चला, शिक्षणिक अंका विचारले की महाराज वेदांत परिभाषा या ग्रंथात धर्मराजांनी व्यापारवत असाधारण कारणम करणम असे करण्याचे लक्षण सांगितले आहे. म्हणजे धर्मराजांनी वेदांत परिभाषा ग्रंथात केलेलं लक्षण करण्याचं असाधारण कारणम करणम असं लक्षण केलं. ठीक आहे. आणि प्रमाकरणम प्रमाणम असे प्रमाणाचेही लक्षण सांगितले आहे. करणम म्हणजे प्रमेयचं करण ते प्रमाण असं लक्षणही केलेलं आहे. तेथे त्यांनी व्यापारवत हे पद काढून टाकून त्याऐवजी व्यापार भिन्न हे पद न घालता ते तसे ठेवले आहे. ते का? व ते मत बरोबर आहे किंवा नाही, तर व ते मत बरोबर आहे किंवा नाही याचा मला स्पष्ट बोध होत नाही, म्हणून मला ते समजावून सांगा. पण ते पुढच्या वेळेसच सांगू सगळं वाचन श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय.